कधी तुम्हाला असं वाटलंय का की इतिहासात काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या अन्यायाने भरलेल्या आयुष्याचा शेवट पाहून स्वतःचा आत्मा हादरतो, ज्याच्यावर जगाने आरोप केले, ज्याच्या प्रत्येक श्वासावर नजर होती, पण तरीही तो इतक्या उंचावर गेला की इतिहासालाही त्याच्या नावाला साष्टांग नमस्कार करावा लागला. हा तरुण म्हणजे छावा, छत्रपती संभाजी महाराज. आणि त्यांची कहाणी म्हणजे परिस्थितींना हरवणाऱ्या सिंहाची कथा. शिवाजी सावंतांनी ही कहाणी एवढ्या शक्तिशाली लेखनातून मांडली आहे की प्रत्येक वाचकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि मनात आग पेटते. प्रथम लेखकाबद्दल थोडक्यात. शिवाजी सावंत हे मराठी साहित्याचं अजरामर नाव. मृत्युंजय, छावा, युगंधर या 3 कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा चेहराच बदलून टाकला. इतिहास आणि साहित्य यांच्या सीमारेषा त्यांनी पुसून टाकल्या. ते पात्रांना फक्त मांडत नाहीत, पुनर्जीवित करतात. हो, म्हणूनच छावा ही फक्त कादंबरी नाही, तर शंभूराजांच्या व्यक्तिमत्वाचा दीर्घ श्वास आहे. कथा सुरू होते 14 मे 1657. शिवाजी महाराजांच्या राजमहालात जन्मलेला एक तेजस्वी बालक संभाजी. जन्मापासूनच त्याचं नाव शत्रूंनी घेतलं होतं. मुघलांचा काटा, आदिलशहाचा धोका, आतल्या घराण्यातला मत्सर, सगळं काही. मात्र त्याच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं, सिंहाचं तेज. पण जन्मानंतर लगेचच राजकारणाची विषारी सावली त्यांच्या आयुष्यावर पडते. आईसोबतचं नातं राजकीय डावपेचांमध्ये गहाळ होत जातं. आई सईबाई लहानपणातच जग सोडते आणि शंभूराजांच्या मनात एक पोकळी निर्माण होते. ही पोकळी पुढे त्यांची जिद्द, त्यांचा संघर्ष, त्यांची चीड आणि त्यांची माणुसकी यांचं रूप धारण करते. छावामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे, शंभूराजे आणि औरंगजेब यांचा सामना. तेव्हा ते फक्त 9 वर्षांचे होते. आणि त्या वयातही त्यांची नजर मरणालाही खिळवून ठेवेल अशी. ते बादशहाला सांगतात, मी छत्रपतींचा मुलगा आहे, कुणाच्या दयेवर जगत नाही. त्या एका वाक्यात शंभूराजांचं संपूर्ण आयुष्य उलगडतं. अभिमान, स्वाभिमान आणि कठोर सत्याशी भिडण्याची तयारी. पुढे कादंबरीत भारी प्रसंग येतो, शंभूराजांना दत्तक देण्याचा निर्णय. वाचताना मन सुन्न होतं. आपल्या घरात, आपल्या लोकांमध्येच त्यांना परके बनवलं जातं. त्यांना वाळीत टाकलं जातं. वाद, आरोप, अश्रू आणि आतून तुटलेला छावा. पण हेच तुटणं त्यातील आतला वादळ निर्माण करतं. शिवाजी सावंत इथे वेगळाच कमाल करतात. ते म्हणतात, शंभूराजांच्या वेदनेतून त्यांचा सिंह निर्माण झाला. शंभूराजांचे आणखी एक कोमल रूप, त्यांचं प्रेम, त्यांचं कुटुंब. येसूबाई वाचताना समोरच उभी राहते. तिच्या डोळ्यातील विश्वास, तिच्या मनातील भीती आणि तिच्या समोर उभा असलेला धगधगता शंभू अप्रतिम. येसूबाई हे शंभूराजांच्या जीवनातील शांततेचं झरे होतं. युद्ध, राजकारण, आरोप या सगळ्यातही त्यांच्या आयुष्यातील एकमेव मृदुस्पर्श म्हणजे येसूबाई. आता येते शंभूराजांची खरी चमक, त्यांचं नेतृत्व. ते फक्त तलवारबाज नव्हते. तर्क, रणनीती, मनोबल, राजकारण हे सर्व त्यांच्या रक्तात. त्यांचा निर्णय वडूच मोहीम इतिहासातही आणि कादंबरीतही सर्वोत्तम रणनीती म्हणून ओळखलं जातं. ते तरुण होते, पण त्यांची रणनीती अनुभवी सेनापतींनाही चकित करून टाकणारी होती. कादंबरीतील सर्वात भावनिक भाग आहे शंभूराजे आणि शिवाजी महाराजांचेतला तणाव. पिता-पुत्र नातं राजकारणाच्या दरबारात हरवत जातं. असह्य क्षण आहे तो. शंभूराजे म्हणतात, माझं मन मी जिंकू शकत नाही, राजा मी जिंकू शकतो. ही ओळ वाचली की छातीत धस्स होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खरा महाभारत सुरू होतं. साम्राज्याचा भार शंभूराजांच्या खांद्यावर येतो. शत्रू चौफेर असतात. विश्वासघात आतून होतो आणि औरंगजेबाचा तडाखा बाहेरून येतो. पण शंभूराजे घाबरत नाहीत. कादंबरीक लेखकाने दाखवलेली त्यांची शब्द, धर्मासाठी मरण आलं तर पराभव नाही, हेच त्यांच्या कारकिर्दीचा पाया. आता येतो कादंबरीतील सर्वात भीषण, सर्वात क्रूर
आणि सर्वात गौरवशाली भाग, शंभूराजांची कैद. शेवटचा संवाद त्यांची छाती फाडून टाकतो. अत्याचाराने जखमी, शरीर तुटलेलं, पण मन अटूट. औरंगजेब विचारतो, धर्म बदला, जीव वाचेल. आणि शंभूराजे उत्तर देतात, धर्म सोडून जगण्यापेक्षा धर्मासाठी मरायला तयार आहे. इतिहासातील सर्वात महान मृत्यूसंवाद. आजच्या तरुणांसाठी छावा काय शिकवतो? 1. टीका झाली तरी झुकू नका. 2. घरात किंवा बाहेर संघर्ष असेल तरी स्वतःची ओळख ठेवणं. 3. जग तुमच्यावर आरोप करेल, कृतीनं उत्तर द्या. उदाहरणार्थ, स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणारा तरुण. घरात आर्थिक मर्यादा, बाहेरून टीका, पण शेवटपर्यंत जिद्दीने लढणारा. तो म्हणजे आधुनिक छावा. दुसरं उदाहरण, एखादी मुलगी करिअर करायचं म्हणते, पण समाज अडथळे आणतो. ती संघर्ष करते, ताठ उभी राहते. तीही एक छावा. आजही महाराष्ट्रात जेव्हा एखादा तरुण संकटांमध्ये अडखळतो, तेव्हा इतिहास त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. उठ, तू संभाजींचा वंशज आहेस. छावा संपताना मन शून्य होतं, पण डोळे चमकतात. कारण शंभूराजे जिवंत राहत नाहीत, ते अमर होतात. हो, आणि म्हणूनच छावा वाचणारा कधीच दुर्बळ राहत नाही. त्याच्या आत एक ज्वाला प्रज्वलित होते, जिचे नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज आपण फक्त एक कादंबरी ऐकली नाही. आपण एका साम्राज्याचा निडर योद्धा, एक विद्रोही, एक हृदयस्पर्शी राजा, छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्म्याशी भेटलो. त्यांचं आयुष्य सांगतं, अडचणी कोणाच्याही आयुष्यात येतात, पण ज्याने झुकायचं नाही असा निर्धार केला, तोच खरं साम्राज्य जिंकतो. आजचा आपला संघर्ष काहीच नाही त्यांच्या बलिदानाच्या तुलनेत. म्हणून आपणही म्हणूया, भीती नको, मी छाव्याचा वंशज आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तुमच्या मनात संभाजी महाराजांचा आदर आणखी वाढला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा.